थेट प्रक्षेपित करण्यात येणार आहे ही स्पर्धा YouTube वरती. चला पंच, चला. जर सामना दोन संघांचा चालू आहे, समजा आता SP11 विरुद्ध LB11 आहे, तर बाकीच्या तीन संघातील खेळाडूंनी एक स्कोरर आणि दोन अंपायर, दोन स्कोरर आणि दोन अंपायर राहणं गरजेचं असेल. चला दोन्ही संघाचे 12 मॅन, दोन्ही संघाचे 12 मॅन नावं सांगा पुरती या लवकरात लवकर. SP11 तुमचा 12 मॅन सुद्धा पाठवा. सामन्याला सुरुवात होती. बरोबर 9 वाजून 14 मिनिटं झालेत. संतोष गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक हाताळण्यासाठी 4 षटकांची प्रत्येक सामना असेल. इथे बॅकफुटला जाऊन पंच केलाय. पॉइंटचा क्षेत्ररक्षक मिसफिल्ड होते बघा. पहिल्याच चेंडू वरती खेळाडू पडलेत. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुर्मे सर्व कार्येषु सर्वदा. गंधराला वंदन करते. तसेच महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून या स्पर्धेला सुरुवात करतोय. दुसरा चेंडू पुढे सरसावत वेगाने बॅट फिरवली होती, पुढे सरसावले होते. डान्सिंग डाऊन द ट्रॅकच्या माध्यमातून केल्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूची सांगता होती. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावा. धापलकावरती 1 धाव. एका धावेनं खातं कोल्लं. पहिल्या चेंडूवरती 2 धावा पूर्ण केल्या होत्या. 2 धावा झाल्यात. यावेळी शॉर्ट ऑफ चेंडू पुल केला. क्षेत्ररक्षक आहेत, चांगले क्षेत्ररक्षण होतं डीप मध्ये. चेंडू अडवेल फेकेल तोपर्यंत फक्त 1च धाव. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती म्हणजेच 3 धावा 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर. चांगला चेंडू यावेळेस, चांगला चेंडू हाताळलाय गोलंदाजानं संतोष. पाचवा चेंडू पहिल्या षटकातील. इथे पुन्हा एकदा हवेतून खेळून काढलाय. मिठांच्या क्षेत्ररक्षकाच्या वरून चेंडू जातोय. दुसरीचा प्रयत्न वेगानं. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या धापलकावरती पाहायला मिळते ती म्हणजेच 5 धावा 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर. पॉवर प्लेचं षटक हाताळतो संतोष. चांगली गोलंदाजी आतापर्यंत संतोषने केली. 5 चेंडूवरती फक्त 5 धावा खर्च केल्यात. शेवटचा चेंडू असेल पहिल्या षटकातील. इथे मोठा फटका केल्याचा प्रयत्न. हवे चेंडू. क्षेत्ररक्षक आहे, चुकीचं क्षेत्ररक्षण. शॉट झेल निसटलाय बघा. हॅलो हॅलो आवाज कर आवाज कर. हॅलो 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 चेक. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो चेक. बघा सौरभ
पाटील आमचे मित्र सौरभ पाटील हे तयारीतच आहेत. मला असं वाटतं उमेदवारी आहे यावर्षी. SP11 चे ओनर आहेत सौरभ पाटील. हो नक्कीच त्यांच्यावरती सुद्धा बॅन लागलं होतं. बॅन हटवण्यात आलं. खूप मोठी सेटिंग होती. बघा सौरभ काम असेल तर काही हरकत नाही असोसिएशन. जर तू बिनकामाचा कुठे गेला तर काय बघा. हॅलो हॅलो ठीक. हॅलो ठीक. हॅलो ठीक. हॅलो ठीक. दुसरे षटक सौरभ पाटील आमचे मित्र आलेत. स्कूल फ्रेंड. खूप मजा केली आहे स्कूलमध्ये आम्ही. खूप मस्ती केली आहे. इथे मोठा फटका केल्याचा प्रयत्न. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक चेंडू खाली झेल विसटला. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. पहिला चौकार या स्पर्धेतील फलंदाज संदेश बॅटमॅनला. अक्षरशः सौरभला आमच्या मॅडमला रडवली होती. यावेळेस पुन्हा एकदा इनसाइड आउटच्या माध्यमातून चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहे. तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या जातात. 12 धावा रापलकावरती. दुसरं षटक मार्गस्थ आहे. 2 चेंडूचा खेळ समाप्त झाला. दुसऱ्या षटकातील 12 धावा रापलकावरती लागल्या होत्या. एलबी ब्रदर्स संघाचा पुन्हा एकदा सरळ करून पडलाय. साईड क्रीम समोर. इथे पायाच्या सायना अडवण्याचा प्रयत्न. वेगाने चेंडू गेलाय सीमा पार. दुसरा चौकार या सामन्यातील. सोळा धावा रापलकावरती. पुन्हा त्या क्षेत्रामध्ये खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक येत आहेत. चांगले क्षेत्ररक्षण. हॅलो हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो चेक. पुन्हा 2 धावा पूर्ण केल्यात. 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला. 22 धावा रापलकावरती लागल्यात. आमचे मित्र सौरभ पाटील गेले का? हा नक्कीच. तुम्ही होणार आहात. कोचिंग तर करावीच लागेल. सोळा धावा आला दुसऱ्या षटकामध्ये. गोलंदाज होते दुसऱ्या षटकामध्ये रमेश. प्रदीप. चला चला स्पीड अप.
बुलरचा चेंडू फटका चांगला हवेतून खेळून काढला जाईल सीमा पार. पहिला षटकार फलंदाज रितेशच्या बॅटमधनं. षटकाराला रितेशच्या बॅटमधनं पहिल्या चेंडूवरती फुल्लर लेनचा चेंडू होता त्यावर षटकार खेचलाय रितेशनं. षटकाराच्या मदतीनं धावसंख्या धावपलकावरती पाहायला मिळते ती म्हणजेच 28 धावा. दुसरा चेंडू तिसऱ्या षटकातील प्रतीक्षा पुन्हा फुल्लर लेन पुन्हा फेकून दिलाय. क्षेत्ररक्षक आले चेंडूवरती चुकी होणार नाही. फलंदाज होते बाद. पहिला आदरा लागला तो म्हणजेच एलबी ब्रदर संघाला. दोन चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. हॅलो 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 चूक हॅलो चूक हॅलो चूक. इथे पुन्हा एकदा टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक पॉईंटचा चेंडू खाली झेल विसटलाय. दोन धावा तत्पूर्वी कंप्लीट केले जातात. दोन धावांच्या मदतीनं धावसंख्या धावपलकावरती 30 धावा. तिसरं षटक मार्गस्थ असताना पहिल्या षटकामध्ये चांगली कामगिरी झाली गोलंदाज संतोष कडनं. फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर 16 धावा खर्च केल्या दुसऱ्या षटकामध्ये. पुन्हा एकदा यावेळेस चांगला चेंडू क्षेत्ररक्षक शॉटमॅनचा चेंडू अडवेल फेकेल तोपर्यंत एक धाव. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या धावपलकावरती 31 धावा. दोन चेंडूंचा खेळ अद्याप शिल्लक आहे. तिसऱ्या षटकातील पुढे सरसावले इनसाइड आउटचा प्रयत्न. पुन्हा एकदा पॉइंटचा क्षेत्ररक्षक चेंडू भरवण्याचा प्रयत्न केला. थोडस फंबल झालं. क्षेत्ररक्षक येतात दूरवरनं. तिसरीचा प्रयत्न केला जातोय आणि 3 धावा तत्पूर्वी कंप्लीट केले जातात. षटक सुरू असताना तिसऱ्या धावसंख्या धावपलकावरती पाहायला मिळते ती म्हणजेच 34 धावा. पुढचा सामना आपण पाहणार आहोत. ध्रुवी 11 विरुद्ध वेद 11. पुन्हा एकदा यावेळेस चांगला चेंडू हाताळला गोलंदाजानं. षटक समाप्त होत आहे. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावपलकावरती पाहायला मिळतात म्हणजेच 34 धावा. यापुढील सामना असेल ध्रुवी 11 विरुद्ध वेद 11 या दोन संघांमध्ये. चला दोन्ही संघाचे संघ आहेत. दोन्ही संघाच्या सर्व खेळाडूंनी उपस्थित राहायचं. ध्रुवी 11 विरुद्ध वेद 11 या दोन संघातील सर्व खेळाडूंनी उपस्थित राहायचे. चला स्पीडअप करा विनंती असेल स्पीडअप करायचं. SP 11 स्पीडअप करा. मीच घेऊन येतो ना. या होते इलेक्शन होते.
पाडणं नॉर्मल. प्रथम पहिला चेंडू हा ट्रॅकर बाउन्सर पद्धतीचा वाईट चेंडू. खूप जास्त उचली घेणार आहे चेंडू पाहायला मिळाले. अतिरिक्त धाव आली 1 फॉर द ओव्हर. अतिरिक्त धावेच्या मदतीने धावा 35 धावा राखीलवरती. पुन्हा एकदा षटपलीन चेंडू विपुल केला आहे. कार्पेटच्या सहाय्याने चेंडू येतोय. क्षेत्ररक्षक येत आहे. दुसरीचा प्रयत्न वेगाने थ्रो केलाय. चुकीचा थ्रो. तिसरीचा प्रयत्न आतापैकी चांगली आहे. फलंदाज होतील बाद. बंटीच्या स्वरूपात लागला झटका. आणखी एक एलबी ब्रदर्स संघाला. सौरभ पाटील कोच दिसतात बघा आमचे मित्र. सौरभ पाटील चेहऱ्यावरती स्मित असते त्यांच्या. सौरभ पाटील यांच्या कदाचित भक्ताजवळ जाऊन ते आले असतील. कोणता सिक्का घेऊन आले असतील. त्यांचा संघ खेळतोय. भक्ताकडे जाणं गरजेचं आहे. सौरभ पाटील काय आहे का नाही. चालू केलंय काय. चालेल बघतो मी तुझ्यासाठी. चांगला चेंडू आपण निर्धाव चेंडूची सांगत आहे. सिरीज चालेल का. सिरीज सौरभ पाटील सिरीज चालेल का. सिरीज सिरीज चालेल का. बघा रावचितच्या स्वरूपात आता फलंदाज बाद होतील. यष्टी रक्षक चाणक्य पाहायला मिळतात. संदेश बाद होते. तीन चेंडूंचा खेळ समाप्त झाला. मित्र जरा इकडे ना. सर पडेल. इथे चांगला फटका आहे. गॅपमध्ये क्षेत्ररक्षक दूरवर आहेत. कव्हरचे क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू वरती येतील अडवतील फेकतील तत्पूर्वी या चेंडूवर देखील 2 धावा कंप्लीट केले जातात. 2 धावांच्या मदतीने धावा दाबेलका वरती पाहायला मिळतात. 40 धावा. पुन्हा एकदा हवे ते पॉइंटचा क्षेत्ररक्षक जज करतोय. झेल आता टिपलाय. आता चुकी होणार नाहीये. फलंदाज होतो यार. 39 धावा. 39 धावा धावफलकावरती 39 धावा लागल्यात. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. 39 धावा झाल्यात एलबी ब्रदर्स संघाच्या. सौदा तेरी माँ की आँख. इसके माँ की इसकी सौरभ पडेल. चांगला चेंडू आपण प्रथम ना पहिलं सत्र समाप्त झालं. पहिल्या सत्राच्या अखेरीस 39 धावा कुठल्यात 40 लक्ष ठेवण्यात आलंय SP 11 संघासमोर एलबी ब्रदर्स या संघाकडून. चला या पुढचा सामना असणार आहे ध्रुवी 11 विरुद्ध वेद 11 या 2 संघांमध्ये. चला लवकरात लवकर या. कॅप्टन टॉस साठी या. ध्रुवी 11 चे कॅप्टन तसेच वेद 11 चे कॅप्टन लवकरात लवकर या.
बघा कोळेगावचे उभरते सिंगर रमेश याने दुसरं षटक गाजवलं. तोच महागडा षटक होता 16 धावांचा. चला ध्रुवी 11 संघाचे संघनायक या लवकर टॉस साठी ध्रुवी 11 गुड्डू पाटील. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या. LB ब्रदर क्षेत्ररक्षण सजवून घ्या. क्षेत्ररक्षण सजून घ्या. 40चं पाठलाग करतोय SP11 सलामीची जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. SP11 12 पाठवा. SP11 सौरभ पाटील 12 पाठवा.
दुर्वी 11 विरुद्ध वेद 11. चला दोन्ही संघाचे संघनायक दुर्वी 11 विरुद्ध वेद 11 या दोन संघांमध्ये सामना आपण पाहणार आहोत. मथुरेच्या आधी म्हटले बघा अर्जुन दादा काउंटर यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कॉल करणार आहोत. दुर्वी 11 विरुद्ध वेद 11 या दोन संघांमध्ये. चला बघा SP 11 फलंदाजीसाठी उतरले पण बॉल चेक केले नाहीत. वेद 11 संघाने नाणेफेकीचा गोल जिंकलाय का? वेद 11 संघाने नाणेफेकीचा गोल जिंकला. यापुढील सामन्याचा चला ओंकार पाटील बघा चेंडू चेक करतायत. पहिल्या षटक गोलंदाज रितेश गोलंदाजी मार्कवर प्रथम स्ट्रायकरवरती पहिला चेंडू ट्रॅकर निर्धाव चेंडूची सांगत होते. पहिला चेंडू निर्धाव हाताळला. 1 फॉर दी ओव्हर्स ताकीद दिली जाते गोलंदाजाला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न हवे ते क्षेत्ररक्षक चेंडू खाली जय लिसटलाय. तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावा पूर्ण केल्यात. दोन धावेनं खातं खोललं जातं. 40चा पाठलाग करतोय SP 11. यावेळी शॉर्ट ऑफ प्लेन चेंडू पूल सक्सेसफुल. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर गोल. दमदार षटकार. धावसंख्या धावफलकावरती 8 धावा. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर जबरदस्त फटका पाहायला मिळाला. फलंदाज प्रथमच्या बॅटमधनं पुन्हा एकदा सरळ करून काढला. फॉलोप्रमाणे चांगले क्षेत्ररक्षण रितेशचं निर्धाव चेंडूची सांगत होती. 4 चेंडूंचा खेळ समाप्त. धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत 8 धावा. पुन्हा एकदा फटका चांगला आहे. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक दूरवर आहेत. खूप दूरवरचा प्रवास करायचा होता. आवाकाच्या बाहेर चेंडू जाईल सीमा पार. येतो चौकार. प्रथमच्या बॅट मधनं ज्या प्रथमचा झेल सोडला होता तो प्रथम मात्र आक्रमक झालाय.
40चा पाठलाग करत असताना पहिल्या 5 चेंडूवरती 12 धावा ठोकल्यात. बारा धावा फलकावरती लागल्यात. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतो गोलंदाज रितेश. स्ट्रायकरवरती प्रथम चांगली फलंदाजी करतोय. पुन्हा एकदा फटका चांगला सरळ खेळून काढला साईड स्क्रीन वरती. लागोपाठचा दुसरा चौकार प्रथमच्या बॅटमधनं. षटक समाप्त पहिला. धावसंख्या फलकावरती 16 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. दुसऱ्या षटक गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज झाला आहे संदेश. पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्या तर 18 चेंडू 24 ची गरज आहे. 40चा पाठलाग करतोय एसपी 11 संघ. पहिल्या षटकामध्ये जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळाली. फलंदाज प्रथमची वैयक्तिक 16 धावा कुठल्या प्रथमनं. स्ट्रायकरवरती फलंदाज रमेश सिंगर. बॉलर्स नेम, बॉलरचं नाव काय? संदेश. फलंदाजी पहिल्या सत्रामध्ये चांगली केली होती. 24 धावा कुठल्या होत्या वैयक्तिक, तो संदेश. रमेशचा हा फटका चांगला हवेत आहे. क्षेत्ररक्षक खाली, सुखी होणार नाही फलंदाज बाद. रमेशच्या स्वरूपात पहिला झटका लागला एसपी 11 संघाला. डीजे नवीन फलंदाज बालाजी गाडी. पहिल्या षटकावरती यश प्राप्त केलं गोलंदाज संदेशनं. स्पीचिटचा बादशाह बालाजी. इथे बॅट वरती आला नाही व्यवस्थित चेंडू. तत्पूर्वी एक धाव. एका धावेच्या मर्यादेला धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती म्हणजेच 17 धावा. 2 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 17 धावा धावफलकावरती लागल्या. 16 चेंडू मध्ये गरज अद्याप 23 धावांची. 16 चेंडू 23 धावांची गरज. फुल्लर रेंजचा चेंडू होता, बॅट वरती आला नाहीये. पंच वाईट चिकून करतात. अतिरिक्त धावेच्या मदतीने धावा फलकावरती 18.
पुन्हा एकदा बॅटवरती आला नाही चेंडू क्षेत्ररक्षक येत आहे चांगलं क्षेत्ररक्षण एक धाव येते चेंडूवरती एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावपैकीवरती 19 धावा 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला 19 धावा धावपैकीवरती लागल्यात 21 धावांची अद्यापही गरज आहे 15 चेंडू मध्ये बॉलर स्ट्रायकिंगवरती स्विच हिट चांगला फटका बालाजीच्या बॅटमधला आउटफील्ड फास्ट चेंडू जातोय सीमा पार बालाजीच्या बॅटमधनं स्विच हिटचा दर्जेदार चौकार आधीच सांगितलं होतं रिव्हर्सचा बादशाह बालाजी बघा लगातार 3 चौकार ठोकले बालाजीनं स्विचिटच्या माध्यमातून तर आयोजकांकडून 500 रुपयाचा पारितोषिक असेल धावसंख्या धावपैकीवरती पाहायला मिळते 23 17 धावांची गरज असेल इथून सामना जिंकण्यासाठी पुन्हा स्विच हिट करण्याचा प्रयत्न शरीरयष्टीवरती लागलाय चेंडू कदाचित हा चेंडू प्रायव्हेट प्लेसच्या जरासा बाजूला लागला असेल 23 धावा धावपैकीवरती लागल्या 13 चेंडू 17 धावांची गरज आहे बालाजी स्ट्रायकिंगवरती इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला बालाजीनं बॅटचा चेंडूचा संपर्क नाही निर्धाव चेंडूची सांगत होती षटक समाप्त होतात दोन षटकांच्या अखेरीस धावा धावपैकीवरती पाहायला मिळतात त्या म्हणजेच 23 धावा आता उर्वरित समीकरण येणारे 12 चेंडू 17 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी SP 11 संघाला सौरभ पाटील पुरस्कृत SP 11 संघ फलंदाजी करतोय 2 षटकांमध्ये 23 धावा कुठल्या उर्वरित समीकरण 12 चेंडू 17 ची गरज गोलंदाजी मार्कवर तिसरे षटक हाताळण्यासाठी स्ट्रायकिंगवरती प्रथम ज्याने जबरदस्त फलंदाजी केली पहिल्या षटकामध्ये तो प्रथम स्ट्रायकिंगवरती पाहायला मिळतोय चला स्पीडअप करा एल्बो ब्रदर वारंवार सूचित केलं जाते स्पीडअप करायचंय गोलंदाजी येतोय रितेश प्रथम साठी हा चेंडू केलाय फटका चांगलाय गॅप बांधला चेंडू जाईल सीमा पार पहिल्या चेंडूवरती दमदार चौकार बघा बाहेरून कोणी बिल्डिंग लावू नका तुम्ही आयोजक असाल तरी सुद्धा तुम्ही बाहेरून बिल्डिंग लावू शकत नाही बघा तिकडे आमचे पॅकर भडकलेत सौरभ पाटील बाहेरून कोणी क्षेत्ररक्षण लावू नका बघा प्लीज पॅकर बघा आमचे भडकलेत सौरभ पाटील पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय समीकरण बदललाय 11 चेंडू मध्ये गरज आता 13 धावांची 27 धावा धावपैकीवरती लागल्यात पुन्हा एकदा लेग साइडला खेळून काढला मिड विकेटला येतो चेंडू क्षेत्ररक्षक येत आहेत चेंडू अडवला फेकला तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात 2 धावांच्या मदतीने धावसंख्या धावपैकीवरती पाहायला मिळते 29 धावा उर्वरित समीकरण येणारे 10 चेंडू 11 धावांची गरज दरम्यान हरिभक्त पारायण आमचे हनुमान दादा पाटील यांचं आगमन झालंय त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून कोळेगाव प्रीमियर लीग मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत यावेळी सॅक्रॉस द लाईन केल्याचा प्रयत्न वेगाने चेंडू यष्टी रक्षकाकडे निघून गेलाय
निर्धाव चेंडूची सांगता होती. 9 चेंडू 11 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 9 चेंडू मध्ये 11ची गरज आहे. चांगली फलंदाजी करतोय. एका बाजूला पाहायला गेलं तर प्रथम वैयक्तिक 22 धावांवरती खेळतोय. 9 चेंडू फेस केलेत. इथे शॉर्ट ऑफ लेन चेंडू पूल केला हवेत. क्षेत्ररक्षक आहे, सुखी होणार नाही फलंदाज बाद. प्रथमच्या स्वरूपात धक्का लागलाय तो म्हणजेच SP11 संघाला दुसरा. हॅलो 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 चेक. अजून किती? हॅलो हॅलो चेक हॅलो चेक. 8 चेंडू गरज 11 धावांची. महत्वपूर्ण विकेट. हॅलो हॅलो चेक. महत्वपूर्ण विकेट इथं मात्र प्राप्त केली आहे. गोलंदाज रितेश न प्रथमची, जो प्रथम डोकेदुखी ठरत होता. पहिला चेंडू इथे चांगले क्षेत्ररक्षण आहे. चांगले क्षेत्ररक्षण. 9 चेंडू हाताळलाय गोलंदाजानं. फ्रीट असेल या पुढचा चेंडू. नाही करता येणार, नाही करता येणार, नाही करू शकत. बोल बोल. करू शकते की बॉलर चेंज. बघा गोलंदाज चेंज करू शकत नाही आपण. त्याच गोलंदाजाला गोलंदाजी करावी लागेल. चला एक धाव अतिरिक्त खर्च केली आहे. फ्रीटचा चेंडू असेल. चला 6 चेंडू 10ची गरज. फ्री हिट वाईट. हॅलो 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 चेक. अतिरिक्त धाव खर्च केली आहे. फ्री हिट कंटिन्यू असेल. 6 चेंडू 9 धावांची गरज. बाळाजी वेगवान चेंडू. यावेळी चांगला चेंडू हाताळलाय. फ्री हिटचा चेंडू होता. बालाजी निर्धाव खेळलाय. आता 5 चेंडू मध्ये गरज असेल 9 धावांची.
इथे फटका चांगला आहे कार्पेटच्या सहाय्यानं. वेगानं चेंडू चाललाय, थोडस चुकीचं क्षेत्ररक्षण. दुसरीचा प्रयत्न वेगानं, दुसरी धाव कंप्लीट केली गेली आहे. 4 चेंडू 7 धावांची गरज असेल इथून हा सामना जिंकण्यासाठी. स्विच हिट चा षटकार टोकला तर 500 रुपयाचं पारितोषिक असेल बालाजीसाठी. यावेळी चांगला चेंडू, इथे फलंदाज बाहेर होत आहे धावचीच्या स्वरूपात. हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो हॅलो चेक, हॅलो चेक. 3 चेंडू 7 धावांची गरज आहे. अख्तर नवीन फलंदाज, चेसिंग कंपल्सरी. अख्तरसाठी हा चेंडू कोलवर टप्प्याचा. वेगानं 1 धाव कंप्लीट केली आहे. वेगानं क्षेत्ररक्षक येतोय, चेंडू अडवलाय, फेकलाय. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट. बघा रमेश सिंगर खुश दिसत आहेत, भडकलेत ते. 2 धावा या चेंडूवरती कंप्लीट केल्या जात आहेत. आता मात्र 2 चेंडू मध्ये 5 धावांची गरज आहे. 35 धावा धपलकावरती लागलेत. अख्तर स्ट्रायक वरती शॉर्ट ऑफ लेन चेंडू केला, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, सुखी होणार नाहीये, फलंदाज होतोय बाद. 1 चेंडू, आता गरज असेल 5 धावांची. सौरभ पाटीलला उतरावा लागेल आता. संघ मालक सौरभ पाटील, तुम्हाला उतरावं लागेल. एक चेंडू 5 धावांची गरज. वाईट चेंडू पंचांनी दिलाय. बघा आपण रिव्ह्यू घेणार आहोत, चेक करणार आहोत. मयूर साठी पारितोषिक आलंय. प्रशांत भोईर यांच्याकडनं जर हा सामना जिंकून दिला तर 1000 रुपयाचा पारितोषिक असेल. वाईट साठी रिव्ह्यू घेतलाय. इट्स वाईड बॉल. वाईट चेंडू. हॅलो इसकी माँ की. हॅलो चेक. 1 चेंडू 4 धावांची गरज. वाईट चेंडू हाताळलाय निर्णायक क्षणाला गोलंदाजानं. एका चेंडू मध्ये आता 4 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. चांगला डिसिजन दिला अंपायरनं. एका चेंडू मध्ये 4 धावांची गरज आहे.
सामन्यामध्ये रंगत निर्माण झाली आहे. जबरदस्त कामगिरी. 9 चेंडूमध्ये 11ची गरज असताना चांगली कामगिरी केली. त्यानंतर आता मात्र एका चेंडूमध्ये गरज असेल 4 धावांची. पारितोषिक लागलाय. फटका चांगलं, क्षेत्ररक्षण सुद्धा चांगलं आहे आणि इथून हा सामना जिंकलाय LB ब्रदर संघानं. हार्दिक अभिनंदन LB ब्रदर संघ. चला लगेचच दुसऱ्या सामन्याला आपण सुरुवात करणार आहोत. सौरभ पाटील जरा कान मंत्र द्या आपल्या खेळाडूंना, कुठे चुका झाल्या त्या